मोबाईलवर आता तर अहिल्या देवी गॅस एजन्सी आहे आपल्या आष्टीमध्ये. इथं बुकिंग केल्याच्या नंतर त्यांना सांगितलंय की 1 महिन्याच्या नंतर तुम्हाला गॅस तुम्हाला दाखवतो. आणि आपले मुख्यमंत्री म्हणतात की अशी अडचण दिवस नाही. कसं काय असं होणार आहे? नाही असं आम्ही टाकी घेतल्याशिवाय जाणार नाही. लक्षात यायला पाहिजे. 8 त्याची लाच सगळ्यांनाच वाटायला पाहिजे, पण ते कोणालाच वाटत नाही. हे जर ह्या लोकांना, सामान्य लोकांना दुसरी भाषा समजत नाही, त्यांना तुम्ही इंग्लिश मध्ये मेसेज पाठवता, त्यांना काहीच कळत नाही. त्यांना मराठीमध्ये मेसेज का नाही येऊ शकत, याच्यावर पण सगळ्यांनी बोलण्याचं गरज आहे. कारण बरेच लोक असे आहेत त्यांना इंग्रजी कळतच नाही, तर त्यांचे मेसेज इंग्रजीमध्ये असण्याची काय आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील लोकांना मराठीमध्ये द्यायला पाहिजे ना कंपन्याचे मेसेज पण. तो पण मुद्दा क्लिअर व्हायला पाहिजे. आणि नमस्कार मित्रांनो, टीडी बोलतोयच्या नवीन एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आष्टीमध्ये आहोत. तर आपण इकडे पाहू शकतो खूप मोठ्या प्रमाणावर लांब पर्यंत लाईन लागलेली आहे. इकडे दाखव. आणि एवढ्या उन्हामध्ये 12चा टाइम आहे. या वेळेमध्ये लोक गॅस घेण्यासाठी इथं आपले कामधंदे सोडून आहेत. काही लोकांच्या इकडे गेलं, काही लोकांच्या समस्या, त्यांच्या केवायसीच्या समस्या आहेत. ऑनलाईन काहींचं रजिस्ट्रेशन होत नाही, काहींची ऑनलाईन बुकिंग होत नाही. तसेच आपल्या बरोबर एक जण आहेत. नाव काय आपलं? कांतीलाल एकनाथ बाबर. मोठे कांतीलाल एकनाथ बाबर. काय समस्या आहे तुमची? केवायसी झाली, परंतु मोबाईलवर बुकिंग केली असता अनव्हॅलिड म्हणून सांगता येते. इनव्हॅलिड सांग. हो, इनव्हॅलिड. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय प्रयत्न, म्हणजे ऑफिसला काही कॉन्टॅक्ट आतमध्ये सुद्धा प्रवेश मिळाला. कशामुळे? बाहेरच केवायसी वाला आहे, तो इकडे तिकडे फिरतो, तो अजून बाहेर नाही. म्हणजे केवायसी वाला व्यक्ती जो आहे केवायसी करणार, तो जिथं अवेलेबल, तो येतं नाही. तो प्रश्न सोडीना, नुसताच म्हणतो झालं तुमचं. मोबाईलवर आता बुकिंग केली की ते इनव्हॅलिड सांगतायत. डबल इनव्हॅलिड सांगतो. हो. 2 मिनिटं. यांच्या केवायसीच्या काय समस्या आहेत? यांची केवायसी झाली म्हणजे इनव्हॅलिड सांगताय त्यांची. हो. केवायसी कधी केली? केवायसी 8 दिवसापूर्वी केली. नाही नाही, परत करा. आता यांच्याकडून गेला आलो म्हणजे ब्लॉक असणार आहे. केल्यानंतर 48 तासात लावून एकतर, नाही तर मग तुमचा रजिस्टर नंबर वेगळा असेल, त्यामुळे इनव्हॅलिड. हो, पण मग त्यासाठी इथं आलोय तुम्हाला. पण त्यांनी केवायसी केली तरी पण डबल कसं काय दाखवतो? डबल नाही, इनव्हॅलिड काय दाखवत? हा, मोबाईल वरून बुकिंगच होत नाही ना. बुकिंग होत नाही, बुकिंगला प्रॉब्लेम येतो त्यांना. असे पासबुक मध्ये बुकिंग झाली तुमची. पण त्याला पर्याय काय यांना, आता पर्याय काय करावं? गाडी आहे ना, गाडी 2 मिनिटं त्यांना विचारा जे तुमचं सांगतात. त्याचबरोबर आपण इकडे पाहू शकतो की खूप मोठ्या प्रमाणावर लोक इथं स्वतःचे कामं सोडून गॅस घेण्यासाठी, जे की स्वयंपाक बनवण्यासाठी गॅसची आवश्यकता आहे. आणि आष्टी हे छोटंसं शहर आहे, याच्यामधल्या लोकांना गॅस पण भेटत नाही सध्या. इथे पाहू शकतात आपले भाविकडे एक आहेत. किती वेळापासून नंबरला आहेत तुम्ही? 9 वाजल्यापासून सकाळी 9 वाजल्यापासून. आता किती वाजले? आता 12 वाजायला त्यांना. म्हणजे 3 तासापासून गॅस. म्हणजे हे मोठं शहर नाही, हे छोटंसं शहर आहे, एका तालुक्याचं ठिकाण आहे. इथं आपला 3-3, 4-4 तासापर्यंत लोकांना गॅसच्या लाईन मध्ये उभं राहण्याची वेळ यायला लागली. हे जी गॅसची समस्या आली, तुम्हाला कशामुळे आली असं वाटतंय? तिकडं युद्धामुळे आले म्हणतात. इराणच्या युद्धामुळे, अमेरिका इराणच्या युद्धामुळे आले असं म्हणतात. म्हणजे इराण आणि अमेरिका त्यांचं झालेलं युद्ध, त्याचा प्रभाव आपला डायरेक्ट असं म्हणतात. आपल्या गावखेड्यांपर्यंत त्याचा परिणाम झाला. आणि लोकांना शिजून अन्न खाण्यासाठी सुद्धा गॅस सध्या उपलब्ध होत नाही. आणि प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करतं असं आपल्याला कुठेतरी पाहायला भेटतंय. आपल्याला पाहायला भेटतंय की केवायसीचे प्रॉब्लेम येतात. आपण डिजिटल इंडियाकडे जाताना केवायसी वगैरे हे नवीन प्रॉब्लेम आपल्या समोर यायला लागले. बार केवायसी करण्याची आपला वेळ येते. असं वाटतं का की हे केवायसी करण्यापेक्षा ऑनलाईनच नको, असं कधी वाटलंय का? असं वाटतंय ना. केवायसी बार करावं लागते, नाही केलं तर भेटत नाही, ऑनलाईन होत नाही गॅस. त्याशिवाय ऑनलाईन बुक होत नाही. आता जर पहिलं आपलं जे पारंपरिक पद्धती असायची की लाकडाच्या चुलीवर वगैरे त्याच्यावर स्वयंपाक बनवायचे, आता असं वाटतंय का लोक तिकडे पुन्हा जायला लागले? वळण्याची पळेल, तिकडे जायची पळेल आता. तुम्ही शेतकरी कुटुंबातले असताल, शेतकरी कुटुंब. शेतकऱ्याच्या उत्पन्नाचं बरं आहे का वर्षी? काय खरं नाही, काय खरं याच्यापैकी शेतकरी किती आहेत यावर्षी? इकडे सगळीकडे यावर्षी असं वाटतंय का की आपलं उत्पन्न कामापुरतं भेटलंय? नाही भेटलं. याच्यामध्ये तुमच्या शासनाकडून काय अपेक्षा आहे? काय कशी
शासन पण योग्य पद्धतीने निवडले असं वाटतंय का की हे शासन आपलं आहे तसंच पाहिजे होतं. कोणतं बी आणलं तरी त्याचे खताचे भाव आणि आपल्या पिकाचे भाव हे तेवढ्या तुलनेमध्ये प्रमाणात वाढत चाललेत का असं काय वाटतं? नाही, खताचे भाव जसे वाढतात तसे तुमच्या उत्पन्नाचे भाव कधीपासून नाही वाढले असं वाटतंय? 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्षापासून काय होतं शेतकरी कमायला आला का त्याचा बाजार भावच माहिती. आता हे वर्षी आपला एरिया समजा जास्त कांद्याचं उत्पादन घेतो. आता बघा, काय 8-10 रुपयाच्या पुढं बाजार पण तुम्ही लास्ट टाइम मतदान करताना आपल्या शेतीला योग्य भाव भेटावा, आपल्या लेकरांना योग्य शिक्षण भेटावा, मोफत भेटावा. जे फुले शाहू आंबेडकर लढून गेले आपल्यासाठी, मेले ते माणसं, त्यांनी जे आपल्यासाठी समाज व्यवस्था बनवण्याचा विचार केला, आपलं संविधान दिलं, तुम्हाला मताचा अधिकार दिलाय. ज्यावेळेस तुमच्या पद्धतीने काम होत नाही, तुमच्या मनाजवळ काम होत नाही, त्यावेळेस तुम्ही त्याचा उपयोग करायचा असतो. त्यावेळेस तुम्ही योग्य पद्धतीने करतात का? करतो पण प्रत्येक ह्याच्या भाषा असतेच ना. आपल्याला माहिती आहे का असे पेटीमध्ये सेटिंग होतं. याच्यामध्ये सगळा हा शेतकरी वर्ग आहे. कारण आष्टी तालुका शहरामध्ये जरी लोक राहत असले तरी जाऊन आपली शेतीच करतात आणि त्या लोकांना त्यांचे काम, शेतातले कामं सोडून इथे येऊन गॅसची वाट पाहत बसण्याची वेळ आलेली आहे. आपल्या बरोबर हे जे बाबा आहेत यांनी आपलं मगाशी सांगितलं केवायसीचे प्रॉब्लेम येतात. केवायसी वगैरे ते नेमकं आहे काय हे तुम्हाला कळतं का? उगा कोणीतरी आपला करा म्हणते म्हणून त्या अशा याच्यामध्ये काय होतं, ऑनलाईनचे कळत नाहीत आणि त्यांचा डेटा चोरी केला जातो आणि तो डेटा मोठमोठ्या कंपन्यांना विकला जातो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी फक्त बाजार म्हणूनच आपल्या लोकांचा उपयोग व्हायला लागलाय. मला एका विषयावर सर्वांबरोबर बोलायचंय, तुमच्या बरोबर बोलायचं. आता अलीकडचा जो काळ आहे काळामध्ये आपल्या ह्या तर बाकीच्या समस्या आहेत. शेतमालाला भाव नाही देतात, गॅसच्या समस्या, गॅसचे भाव वाढत चालले. आता सध्या गॅसची किंमत कमी झालाय 926 रुपयाला आहे बुक केलं. बुक केल्यावर 926 रुपये. त्याच्यामध्ये सबसिडी वगैरे 1,500ला 2,000ला सबसिडी बंद झाली का? सबसिडी बंद आहे. सबसिडी हे बुक करून 926. नवीन तरुण म्हणून मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या गावामध्ये एक मराठी शाळा असायची पहिली आणि आता त्या मराठी शाळेमध्ये पहिले जितके मुलं जायचे तितके आता जातात का? नाही कुठं जातात मुलं शाळेत? खासगी शाळेत, इंग्लिश शाळेत जातात सगळे. आता इंग्लिश मिडियमच्या ज्यावेळेस आता अशा काही म्हणजे व्हिडिओ वगैरे येतात की 6,000 7,000 हजाराचे पहिलीच्या लेकरांचे पुस्तकं एमपीएससीच्या युपीएससीच्या अभ्यासक्रमात सुद्धा लागत नाही. नाही लागत. तर हे आपण जर अचानक तिकडे गेलो आणि दुसरं आपण महाराष्ट्रात राहतो, लंडन मध्ये किंवा ब्रिटन मध्ये नाही, हे असं लोकांना वाटत नाही की आपली भाषा अगोदर व्यवस्थित शिकावं नंतर दुसऱ्यांची शिकावं. आता शिक्षण संस्थाच कशी आहे, त्याला लोक काय करणार? त्या संस्थेत बी आता जसे तुम्हाला बेरोजगार फिरताना भेटतील तसे आता हे खर्च करून शिकवलेले मुलं लाखांनी, त्यांना जर रोजगार नाही भेटला तर सामान्य माणसाचं पुन्हा त्याचा परिवार उद्ध्वस्त होईल असं नाही वाटत. नाही वाटतं ना, पण आता त्याला एक जण काय करणार आहे? सगळ्यांनी मिळून विचार करून नाही का जमलं? विचार केला सगळे एक येणार ना, असं होते. त्यासाठी काय करावं लागतं? सगळ्यांचे डोळे उघडत तेव्हा कळेल सगळ्यांना. त्यावेळेस सगळे पासबुक हा 7 महिन्याचा टाकी नोंदलेली नाही त्याच्यावर आज नोंदली. हा तर ते काय म्हणते पुढच्या 5 तारखेला टाकी भेटू 5ला. हा ते सुमनबाई हरिभाऊ गवते मोरेवाडी 5 दिवसापूर्वी काय झालं म्हणले? आज टाकी नोंदली. आम्ही 6 महिने टाकी घेतलेली नाही. म्हणजे 6 महिने तुम्ही टाकी घेतलेलीच नाही. मग आमची टाकी पुढे चोरी गेली आणि बुक केली म्हणजे आम्हाला जर टाकी भेटायला पाहिजे ना. किती दिवसापूर्वी आजच केली. नेम काय म्हणतो, टाकी बुक केली 6 महिने पहिले टाकीच घेतलेली नाही. मग आम्हाला टाकी आज पाहिजे ना. ते म्हणते आज भेटणार नाही. द्यायला पाहिजे. प्राधान्य द्यायलाच पाहिजे. 6 महिन्यापासून आम्ही बुकच केलेली नाही ना. सध्या दिक्कत चालू आहे. समजा एवढी लाईन वगैरे थांबली लाईन असून आणि अगोदर तुमच्या जर बुकिंग केलेली असली तर त्यांचा नंबर असा असेल ना, तसं काढला असेल. पण आम्ही 6 महिने बुक केले नाही. आमच्या टाक्या कुठे गेले मग? मधल्या टाक्या पण तुम्हाला भेटायला नाही पाहिजे. त्या टाकीचं जाऊन द्या, पण आज आम्हाला टाकी भेटायला पाहिजे. आपण त्याचा असं असेल त्यांच्या सिस्टमला की बुकिंग केल्याच्या नंतर सिस्टम नाही. अजून एक पासबुक आहे इकडे तरी पासबुक दे. ह्याची केवायसी नाही.
मग काय दूधवाले आहे इकडे चला. त्याला काय असं त्यांचं सिस्टम असं असतं 1 2 3 4 बुकिंग नुसार नंबर पडत असतील ते तसं ते म्हणले असतील ते आज तुमचा नंबर नाही महिने नंबर येतोय ना डायरेक्ट एक महिना असतो. एक महिन्यापर्यंत हे खूप जास्त एक महिन्यापर्यंत एक महिना तुम्हाला दाखवतो ना मोबाईलवर आता बी. तर अहिल्यादेवी गॅस एजन्सी आहे आपल्या आष्टीमध्ये इथं बुकिंग केल्याच्या नंतर त्यांना सांगितलंय की 1 महिन्याच्या नंतर तुम्हाला गॅस तुम्हाला दाखवतो. आणि आपले मुख्यमंत्री म्हणतात की अशी अडचण तुलाच नाही. कसं काय असं गॅसची होणार अडचणच नाही आहे? असं आम्ही म्हणतात. टाकी घेतल्याशिवाय त्यांनी जाणार लक्षात द्यायला पाहिजे. 18 गॅस भरला 18/8/2025 ला गॅस भरला होता आणि काय झालं मेसेज तुमचं? येतात परस्पर मेसेज येतात हा गॅस भरले बुकिंग झाली म्हणून. हा परत आम्ही गेल्या 12व्या महिन्यात आलतो गॅस नाही आला हा तर ते म्हणले तुमचं गॅस बुकिंग मागच होऊन गेली. गॅसच नाही नेला बुकिंग कसं काय होती म्हणजे तुम्हाला माहित नव्हतं कोणी बुकिंग करते कंपनी करते म्हणले बुकिंग आम्हाला काही सांगता येत नाही. कंपनी बुकिंग करते. जर असं कंपनीला यांच्या नावावर बुकिंग करण्याचा अधिकार कोणी दिला हे पण सांगायला पाहिजे ना. त्यांना मेसेज दाखवले तर ते म्हणले ती कंपनी ती आम्हाला नका दाखवू कंपनी. मेसेज काय आलं काय झालं तुमचं असंच माझे मेसेज मध्ये बुकिंग झाले हा 2 एप्रिल आलतो बुकिंग केली ते म्हणले आता तुमचं 5 तारखेला यावं लागेल. हा थांबा थांबा 12 महिना भारत गॅस सिलेंडर इज आउट फॉर डिलिव्हरी विथ कॅश मेमो अमाउंट RS 926 प्लीज शेअर डिलिव्हरी कोड 884055 विथ भारत गॅस एक्झिक्युटिव्ह फॉर फीडबॅक कॉल 1800224344 असा मेसेज आलाय. किती तारखेचा मेसेज येतो 2 एप्रिलचा आणि तुम्ही हे काहीच केलं नाही. काहीच नाही. हा तुम्ही मेसेज पाहू शकता त्याच्यावर डायरेक्ट त्यांना मेसेज पण येतो आणि त्यांच्या नावावर कोणीतरी गॅस बुकिंग करून देतं. आता परत दुसरं मेसेज ह्या अशा अनेक समस्या सामान्य माणसांना येतात आणि हे फ्रॉड वगैरे असं जे मध्ये होतं या गोष्टी व्हायला नाही पाहिजे. याच्याकडे पण शासनाने लक्ष पुरवायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी फक्त सांगून जमणार नाही की सगळीकडे सगळं व्यवस्थित चालू आहे. तसंच तुम्ही म्हणतात की सगळीकडे सगळ्या शाळा वगैरे व्यवस्थित चालू आहेत पण आमच्या मराठी शाळा बंद पडल्या. महाराष्ट्रामध्ये इंग्रजी शाळांमध्ये शिकवतात आणि त्याला सामान्य लोक सुद्धा प्राधान्य देतात. याची लाच सगळ्यांनाच वाटायला पाहिजे पण ते कोणालाच वाटत नाही. हे जर ह्या लोकांना सामान्य लोकांना दुसरी भाषा समजत नाही. त्यांना तुम्ही इंग्लिश मध्ये मेसेज पाठवता त्यांना काहीच कळत नाही. त्यांना मराठीमध्ये मेसेज का नाही येऊ शकत याच्यावर पण सगळ्यांनी बोलण्याचं गरज आहे. कारण बरेच लोक असे आहेत त्यांना इंग्रजी कळतच नाही तर त्यांचे मेसेज इंग्रजीमध्ये असण्याची काय आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील लोकांना मराठीमध्ये द्यायला पाहिजेत ना कंपन्याचे मेसेज पण ते पण तो पण मुद्दा क्लिअर व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर हे असे फ्रॉड कोणाचे व्हायला नाही पाहिजे. सिलेंडर चोरी नाही जायला पाहिजे. तुम्हाला सबसिडी देत त्याच्यावर कोणी भरल्यावर 300 रुपये आले नाही पण 4 वर्ष सबसिडी काय गॅस नाही सबसिडी. तर अशा प्रकारचे विविध प्रश्न आहेत त्याच्याकडे सर्वांनी लक्ष द्यावायची विनंती करतो. इथेच थांबतो. जय हिंद जय महाराज. जानेवारी घेतलेला आणखी एक असेच यांचं पण गॅसची तोच प्रॉब्लेम आलेला आहे की बुकिंग न करता बुकिंगचे मेसेज येतात आणि बुकिंग झाला सिलेंडर किंवा घेतला असे मेसेज येतात. इथं यांना मेसेज आला युअर भारत गॅस सिलेंडर वॉज डिलिव्हर्ड ऑन 11/4/2026 म्हणजे 11/4/2026 ला डिलिव्हरी झाली सिलेंडरची. तुम्हाला नाही ना मग म्हणजे 25 आपण केलं ना फेब्रुवारीच्या नंतर तुम्ही गॅसच घेतला नाही आणि एप्रिल मध्ये तुम्हाला फेब्रुवारी मध्ये नाही जानेवारी मध्ये घेतलं. जानेवारी म्हणजे असं गाडी येत नाहीत का हा त्याच्याकडून घेतला आणि त्याच्यानंतर बुकिंग आपण केलेलंच नाही. केलेच नाही तरी पण तुम्हाला मिळेल. आणि अशा समस्या ज्या आहेत त्याच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे. हे फ्रॉड थांबवायला पाहिजे. एकीकडे लोकांना गॅस भेटत नाही आणि मध्ये जर त्यांच्या नावावर कोणी जर बुकिंग करून घेऊन जात असेल करत असेल तर हा त्यांच्यावर अन्याय आहे. हॉटेलला जातो सगळा गॅस हॉटेलला जातो. हॉटेल चेक केले सगळे हेच टाक्या हॉटेलवाल्याकडे म्हणजे हॉटेलमध्ये आपल्या घरगुती टाकेल असतात. कमर्शियल पैशांना त्यांना कमर्शियल पाहिजे तसं होत नाही. त्याच्यामुळे आपलं थांबावं लागलं मला. तुम्हाला भेटत नाही तुम्ही इथं उन्हात थांबले. खरं कारण हे म्हणजे यालाच म्हणायचं गरिबांचं राज्य आलं. हवाई चप्पलवाला हवाई जाणार होता रस्त्यावर आलाय उन्हात. याच्यावर पण शासनाने विचार करायची गरज इथंच थांबतो.